कसे आहात सर्व? मजेत ना? मी तन्मय नारळकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो तन्मय क्लासेस मध्ये। मागच्या व्हिडिओमध्ये काय झालं? मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शिकवून झालेले होते तशाच पद्धतीचं सम झालं। तशाच पद्धतीचं आणखी एक सम आपण पाहणार आहोत आणि आपल्या प्रॅक्टिस सेट 4.3 चा एंड करणार आहोत। म्हणजे इथे प्रॅक्टिस सेट 4.3 हे सम शिकून झाल्यानंतर संपणार आहे। मग त्याच्यानंतर आपलं फक्त प्रॅक्टिस सेट 4.4 हा एकच प्रॅक्टिस सेट शिकवायचा बाकी राहील। मग तुमचं चॅप्टर कंप्लीट होईल। प्रॅक्टिस सेट 4.3 ला आपण सुरुवात करू। रेट ऑफ रिटर्न माहित आहे? रेट ऑफ रिटर्नचा फॉर्म्युला माहित आहे का नाही? रेट ऑफ रिटर्नचा फॉर्म्युला काय आहे? डिव्हिडंड बाय सम इन्व्हेस्टेड इनटू 100 बरोबर। हा फॉर्म्युलाचा यूज करून हे सम सॉल्व करायचं आहे। मागचं सम सुद्धा तसंच केलंय। आता हे सम तुम्हाला देणार होतो होमवर्क साठी, पण तुम्ही सगळे सर तुम्ही ना सगळे जे सम आहेत ते सगळे स्किप करता, म्हणून मी रिस्क घेतलेली नाही। जाऊ द्या, तुम्हाला पण किती मेहनत करायची मला माहिती आहे, तुम्ही सर्व मेहनती मुलं आहात। मॅथ्स 1 फायनान्शियल प्लॅनिंगचा 4th चॅप्टर प्रॅक्टिस सेट 4.3 त्यातील 6 सम ला आपण सुरुवात करणार आहोत। काय 6 सम? इफ द एफव्ही म्हणजे फेस व्हॅल्यू, इफ द फेस व्हॅल्यू ऑफ बोथ द शेअर्स इज सेम, देन which investment out of the following is more profitable? कंपनी A डिविडेंड 60%, मार्केट व्हॅल्यू ₹80. कंपनी B डिविडेंड 20%, मार्केट व्हॅल्यू 120. तुम्हाला इथे कोणती कंपनी A प्रॉफिटेबल आहे का कंपनी B प्रॉफिटेबल आहे ते काढायचं आहे। जेव्हा तुम्हाला प्रॉफिट काढायचा असतो तेव्हा काय काढायला, कोणता फॉर्म्युला यूज करायला लागतो? रेट ऑफ रिटर्नचा। मग रेट ऑफ रिटर्नचा फॉर्म्युला इथे काढायचा, मग तुम्हाला इथूनच्या पर्सेंटेज भेटतील। रेट ऑफ रिटर्नचा फॉर्म्युला इथे वापरायचा, मग तुम्हाला रेट ऑफ रिटर्नचे कंपनी बी ची जे रेट ऑफ रिटर्न आहे तो भेटेल। मग कंपनी ए चा रेट ऑफ रिटर्न जास्त आहे का कंपनी बी चा रेट ऑफ रिटर्न जास्त आहे ते आपल्याला इथे पाहायचं आहे। चला तर मग थोडाही न वेळ घालवता सुरुवात करू। कंपनी ए काय आहे? डिव्हिडंड 16% बरोबर। किती दिले? 16% आणि मार्केट व्हॅल्यू किती दिले? ₹80. मी तुम्हाला इथे सांगितलेलं मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू सम इन्व्हेस्टेड। हे दोन्ही कसे असतात? सेम। म्हणजे समजा मार्केट व्हॅल्यू ₹80 आहे तर सम इन्व्हेस्टेड पण किती येईल? ₹80. एवढं समजलं? मार्केट व्हॅल्यू 80 असेल तर सम इन्व्हेस्टेड पण किती येते? ₹80 येते बरोबर। एवढं समजलं? आणि तुम्हाला डिव्हिडंड दिलाय। मग आता रेट ऑफ रिटर्नचा फॉर्म्युला इथे आपण यूज करणार आहोत। चला रेट ऑफ रिटर्नचा फॉर्म्युला यूज करू। आता तुम्हाला सम इन्व्हेस्टेड समजलं असेल, मी इथे लिहितो मी रेट ऑफ रिटर्न इज इक्वल टू डिविडेंड बाय सम इन्वेस्टेड इंटू 100 इंटू हे 100 आहे 100 नीट लिहितो, नाही तर तुम्ही लिहायचे काहीतरी। डिव्हिडंड किती आहे? डिव्हिडंड आहे 16, सम इन्व्हेस्टेड आहे 80, हे आहे 100 आहे तर हा एक 0 कट, हा एक 0 कट, किती राहिले? हे 16, इथे राहिले 8, इथे राहिले 10, हा 116 इंटू हे करू पहिला 8 1 जा 8 2 जा 16 म्हणजे किती राहिले? 2 इंटू 10 किती आन्सर आलं? 20%। का 20%? कारण की रेट ऑफ रिटर्न नेहमी कशामध्ये लिहितात? रेट ऑफ रिटर्न इथे लिहितो कंपनी ए चा रेट ऑफ रिटर्न, कंपनी ए चा रेट ऑफ रिटर्न, कंपनी ए चा रेट ऑफ रिटर्न किती आला? 20%। ओके, आता आपण आता सेम सॉल्व करणार आहोत कंपनी बी साठी। मग इथे सुद्धा तोच फॉर्म्युला लिहायचा, रेट ऑफ
रिटर्न इज इक्वल टू डिविडेंड बाय सम इन्व्हेस्टेड इनटू 100. एवढं झालं. डिव्हिडंड किती दिला इथे? डिव्हिडंड दिलाय 20. सम इन्व्हेस्टेड किती आहे? मार्केट व्हॅल्यू असते तेवढीच व्हॅल्यू कसली असते? सेम सम इन्व्हेस्टेडची. मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं. मग सम इन्व्हेस्टेड म्हणजे मार्केट व्हॅल्यू किती आहे? 120 इंटू 100 झालं. एवढं. हा एक 0 कट, हा एक 0 कट. आता काय राहिलं बघा, इथे काय राहिलं? वरती राहिलं 20 आणि हा एक 0 होता, इथे गेला, इथे मूव केला. आता 12 ने कशाला डिवाइड करायचं आहे? 200 ला. कसं करतात? असं करतात. मी इथे त्यासाठी पहिलाच लिहून ठेवलेलं, जेणेकरून तुम्हाला थोडा पण मला काहीच कोणत्याच गोष्टीसाठी तुम्हाला मेहनत करून द्यायची मिळत नाही. ही बघा, मी इथे तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवलंय. कसं सॉल्व्ह करतात आपण इथे पाहू. काय आहे इथे? 12 इथे लिहिले. 200 ला डिवाइड कसं करतात? 12 1 जा 12. मग इथे 20 मधून 12 गेले, 8 राहिला. हा 0 एक घेतला, हा 0 होता तो इथे घेतला, बरोबर. मग आता 12 चा टेबल बोललो. 12 6 जा 72. मग इथे फक्त किती राहिले? 8 हे 12 च्या टेबल मध्ये येत नाही म्हणून एक 0 वाढवला. 0 वाढवला म्हणून इथे काय दिला मी? इथे दिला मी पॉइंट दिला, बरोबर. म्हणून इथे एक 0 वाढवला. पॉइंट दिला म्हणून इथे एक 0 वाढवला. मग 12 6 जा 72. मग किती राहिले? 8. मग हे असंच चालू राहील. म्हणून आन्सर किती आलं? 16.6%. हा कसला आहे? कंपनी बी चा रेट ऑफ रिटर्न. ROR म्हणजे काय? रेट ऑफ रिटर्न. मग 16.6% जास्त की 20% जास्त? 20% जास्त. मग कंपनी ए इज मोर प्रॉफिटेबल. म्हणून इथे लिहायचं, असं लिहायचं, कंपनी ए इज मोर प्रॉफिटेबल. कंपनी ए ला जास्त फायदा झाला. आता जेव्हा पण तुम्हाला प्रॉफिट किंवा काय काढायला सांगतील तेव्हा नेहमी रेट ऑफ रिटर्नचा फॉर्म्युला यूज करायचा. दुसरी गोष्ट काय लक्षात ठेवायची? सम इन्व्हेस्टेड आणि मार्केट व्हॅल्यू एकच असतात. सम इन्व्हेस्टेड म्हणजे काय? मार्केट व्हॅल्यू. एका शेअरची किंमत ती इथे द्यायची, सम इन्व्हेस्टेड. डिव्हिडंड तुम्हाला दिलेलाच असतो, बरोबर. अजून काय तुम्हाला सांगणार की इथे काही मिळत नाही. रेट ऑफ रिटर्नचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. मार्केट व्हॅल्यू आणि सम इन्व्हेस्टेड एकच असतात, असं लक्षात ठेवायचं फक्त रेट ऑफ रिटर्न काढताना. रेट ऑफ रिटर्न मध्ये सम इन्व्हेस्टेड काय असतो? मार्केट व्हॅल्यू असते, बरोबर. म्हणजे सम इन्व्हेस्टेडच्या ठिकाणी फक्त तुम्हाला मार्केट व्हॅल्यू जी असते तीच लिहायची असते. इथे तुमचं प्रॅक्टिस सेट 4.3 जो फायनान्शियल प्लॅनिंग 4 चॅप्टर आहे त्यातील प्रॅक्टिस सेट 4.3 इथे शिकवून झालेला आहे. लवकरच आपण प्रॅक्टिस सेट 4.4 ला सुरुवात करणार आहोत. तरी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.